नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज आपण चाललेलो आहोत शिवतळ येथे। शिवतळ येथे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी जो दासबोध लिहिलेला आहे तिथे जाऊया आणि आपण त्याचं दर्शन घेऊया। चला पुढचा प्रवास चालू करूया। शिवतळगड महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील वरंधा घाटातील कुशीत विराजमान झालेले समर्थ रामदास स्वामी 22 वर्ष वास्तव्य लाभलेले हे ठिकाण म्हणजे शिवतळगड। शिवतळगडचा शोध शंकरराव देव यांनी 1930 साली लावला। मग पुढे 1950 ला समर्थ सेवा मंडळाची स्थापना झाली। मग त्यांच्याच पुढाकारातून संपूर्ण जागेचे नूतनीकरण झाले। पुण्यापासून भोर मार्गे केवळ 110 किलोमीटर असलेले हे ठिकाण समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवरायांची पहिली भेट शिवतळगडलाच झाली। आता आपण जे माझ्या मागे जे दिसतंय इथे श्री रामदास स्वामी यांनी जो दासबोध लिहिलेला आहे ही जागा आहे। आपण आज जाऊया आणि ते पाहूया। चला। बसले समर्थ जेते विवरे अति गार, घनदाट वृक्ष देती छाया ही थंडगार, पडता प्रताप अवितर ध्वनी होत असे कठोर, मृदू गोड शिळ देती पक्षी लहान थोर। एखाद्या निसर्ग समृद्ध निर्जन ठिकाणी वास्तव्य करून ध्यान धारणा करण्यासाठी रामदास स्वामींनी या जागेची निवड केली। याच दरम्यान निर्मिती झाली ती दासबोधाची। रामदास स्वामींचे जे शिष्य कल्याण स्वामी यांनी या सर्व रचना अक्षरबद्ध केलेल्या आहेत। या ग्रंथातून श्री समर्थ रामदास स्वामी यांनी सर्व जाती आणि धर्माच्या स्त्री आणि पुरुषांना उपदेश केलाय। जीवनात एक सकारात्मक वेगळा असा दृष्टिकोन दिलाय। शिवतळगडीत वास्तव्य करण्यामागे श्री रामदास स्वामींचा अजून एक महत्त्वाचा हेतू होता, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य बांधणीसाठी मदत करणे। शिवराय देखील श्री रामदास स्वामींच्या भेटीसाठी शिवतळगडला येत असत। शिवतळगड म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामींनी स्पर्श केलेली पावनभूमी। हे आपण आता आलेलो आहोत हे ध्यान कक्ष आहे। इथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देखील बघायला भेटते आपल्याला। त्यानंतर ह्या पादुका आहेत, पवित्र असं ग्रंथ बाजूला आहे, बघू शकता तुम्ही। तसेच इथे अनेक असे धार्मिक फलक देखील लावण्यात आलेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।